नमस्कार. वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत जिताड्याचं कालवण. तर हे मी जिताडं आणलेलं आहे. तर चला सुरू करूया. बाहेर मस्त धुवाधार पाऊस पडतोय आणि आत्ताच मी मार्केटमधनं आले आणि मार्केटमध्ये मला मस्तपैकी ताजी ताजी जिताडी मिळाली. ती मी कापूनच आणलेत कोळणीकडनं. जास्त मोठी नाही, जास्त बारीक नाही, चांगली आहेत पण ताजी आहेत. एवढंच. अलिबागची मच्छी म्हणजे आमची फ्रेश असते. तर आता मी हे चांगलं धुवून घेते. ह्याची खवलं जास्त बारीक बारीक असतात ना, धुवून स्वच्छ करून घेते सगळं. ते काम माझ्या मिस्टरांना आहे धुण्याचं आणि हे करण्याचं. मला काही जास्त वेळ उभं राहता येत नाही त्याच्यामुळे. आणि मी ह्याचं तुम्हाला अर्ध कालवण करून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने. तर चला आता आपण हे स्वच्छ धुवून ठेवूया. हे बघा आता आपलं स्वच्छ धुवून झालेलं आहे, अगदी मस्त धुतले तेही. आणि ह्याच्यामध्ये आपण आता मीठ लावून चोळून ठेवूया आणि थोडी हळद आणि पाहिजे तेवढ्या तुकड्या मी आता त्यातल्या काढून घेते आणि मग त्यातलं त्याच्यावर पण थोडं लिंबू पिळते मग नंतर. हे आता आपलं चोळून झालेलं आहे. आता मी कालवणासाठी आपल्याला काढून घेते. जरा 15-20 मिनिटं या तुकड्या अशाच ठेवायच्या. आता सगळं मी वाटून घेते. हा लसूण घेतलाय, मिरची घेतली एक मोठी आहे जरा, आलं घेतले अर्धा इंच, एक टोमॅटो, कोथिंबीर आणि खोबरं आणि ही कोकंब आपल्याला नंतर घालायचे. आणि हा लसूण ठेचून घेतलाय फोडणीसाठी. तर चला आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढूया सगळं आणि वाटून घेऊया बारीक. आता मी ह्यामध्ये थोडं पाणी घालते आणि बारीक वाटून घेते. हे आपलं वाटण झालेलं आहे मस्तपैकी. आणि मी इथे टोप पण गरम करत ठेवलंय. आता मी तेल गरम करून घेते ह्याच्यामध्ये आणि लसूण टाकते. लसूण आपलं चांगला परतून घेऊया. आता मी हे वाटण टाकून घेते ह्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घेते. आपला कच्चेपणा जाई परत. थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. आपण तुकड्यांना पण मीठ लावलेलं आहे पण आपल्याला रस्सा करायचा आहे ना, म्हणून आपल्या आवडीप्रमाणे थोडीशी हळद टाकूया. आणि हा लाल मसाला आहे मिक्स, 2 चमचे घेतलेला मी. पण झाकण देऊन ठेवते जरा, कारण हे उडत राहतं. हे आपण कोकम घेतलेलं आहे ते पण घालून घेऊया आणि चांगलं त्याला कड येऊ बाई. चला तर आपण आता झाकण उघडून बघूया. बघा आपला मस्तपैकी तवंग आलेलं आहे. ते बघा मस्तपैकी तवंग आलेलं आहे. आणि त्याच्यात मी थोडं पाणी घालते कारण भातावर कसा रस्सा लागतो ना, भात भाकरीशी, त्याच्यामुळे. ह्या आपल्या तुकड्या पण सोडते आता मी त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी अजून घालते आणि आता एक कड चांगला येऊन देते. मग आपल्या खाण्यासाठी तयार होईल. तर चला आता आपण उघडून बघूया. आपलं कालवण मस्त शिजलेलं आहे. थोडीशी आपण कोथिंबीर घालूया.
बघा किती छान झालेलं आहे. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे 500च्या वरती सबस्क्राईब गेले त्याबद्दल तुमचे मी आभार मानते. खूप खूप आभार मानते. तर चला, हे मला कसं झाले ते सांगा लवकर कॉमेंटमध्ये. तो परत धन्यवाद.